हे बघा मित्रांनो, तुम्हाला इथे माझी कोंबडी पिल्लांना चारत आहे तसे तुम्हाला दिसत आहे. तर म्हणजे काय होतं, खास करून हिवाळ्यामध्ये कोंबडीचे पिल्ले जेव्हा निघतात तेव्हा पिल्ले मरण्याची खूप शक्यता असते. तर मित्रांनो, हिवाळ्यामध्ये काय होतं की कोंबडीला आणि तिच्या पिल्लांना सांभाळणं खूपच कठीण असतं, कारण की थंडी असल्यामुळे पिल्लांची मरण्याची संख्या खूप जास्त प्रमाणात असते. तर बघा, हिवाळ्यामध्ये थंडी जर असेल आणि असं आभाळ वगैरे जर आले असेल तर पिल्लं खूपच मरतात. म्हणजे पिल्लं काय करतात, सुरुवातीला 4 ते 5 दिवसापर्यंत असे कोंबडीच्या मागे एका ठिकाणी असे उभेच असतात किंवा असे थंडीनं कुडकुडले असतात आणि ते चारा पण खात नाहीत आणि एका ठिकाणी स्थिर बसलेले असतात. तुम्ही आता हे व्हिडिओमध्ये बघू शकता, इथे पिल्लू आहेत, ते खूपच शांत बसलेले आहेत. जाळीजवळ तुम्हाला दिसत आहे ते. आणि मग तुम्ही अशा ज्या पिल्लाचा आहेत उपचार कसा करू शकतात, एक सिंपल आणि साधा सोपा उपाय तुम्हाला मी आज सांगणार आहे. व्हिडिओ मी तुम्हाला दिसत आहे की ही लिक्सिन पावडर आहे. तर ही लिक्सिन पावडर तुम्ही आणून तुमचे जे पिल्लू आहेत त्या पिल्लाला तुम्ही देऊ शकतात. तर द्यायची पद्धत कशी कशी आहे, तर एक साधारण 1 कप भरून इतकं पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी घेतलं की त्या पाण्यामध्ये एक छोटंसं चिमूट भरून ही लिक्सिन पावडर टाकायची आहे. कारण की ही छोटी चिमूट भरून जरी घेतली तरी ती तुमच्या 20-30 पिल्लांसाठी भरपूर होऊन जाते. आणि एक चिमूट भरून लिक्सिन पावडर त्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि या पिल्लांसमोर ठेवून द्यायचं आहे ते पाणी पिण्यासाठी. आणि हो, जर ते पाणी तुमच्या कोंबड्या पण जरी पिल्या तरी कुठल्याही प्रकारे काहीही अडचण नाही येत. आणि त्यासोबत तुम्हाला दुसरं एक औषध मी सांगत आहे, ते म्हणजे जे विमरल हे लिक्विड आहेत, विमरल लिक्विड, ते सुद्धा तुम्ही तुमच्या या छोट्या पिल्लांना एक साधारण 8 दिवसामधून एक अर्धा ml पाण्यामध्ये टाकून तुम्ही देऊ शकतात. तर अशा प्रकारे तुमच्या पिल्लांची मरतूक ही होणार नाही आहेत या पावडरमुळे, लिक्सिन पावडरमुळे. आणि पिल्लू 1-2 दिवसामध्ये क्लिअर होऊन खायला सुरुवात करणार आहे. तर अशा प्रकारे हा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि कोंबडी पालन, तसेच बकरी पालन आणि गाई पालन या सर्वांबद्दल तुमचे काही जर क्वेश्चन वगैरे असतील तर मला नक्की कमेंट करून विचारा. मी तुम्हाला त्याचे उत्तर नक्की देईल. धन्यवाद.